राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघं मिळूनच अंतिम निर्णय घेतात. यात आमचा सहभाग शून्य असतो अशी टिप्पणी छगन भुजबळ यांनी केली आहे. नाशिकमध्ये भुजबळ यांची पदाधिकाऱ्यांच्या सोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. तर बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरही हल्ला चढवला. कसला दादाचा वादा, आम्ही लोकशाही मानतो असं थेट आव्हान भुजबळ यांनी अजित पवार यांचं नाव न घेता बैठकीत दिल्याचं कळतं. काय झालं या बैठकीत आपण काही मुद्दे पाहूयात. तर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार आगपाखड केली असं सूत्रांचं म्हणणं आहे. या बैठकीत भुजबळ काय म्हणाले त्यावर आपण एक नजर टाकतोय. तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का, म्हणे दादांनी शब्द दिला, मी वादा नाही लोकशाही मानतो असं म्हणत एक प्रकारे छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना खुलं आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. मकरंद पाटीलला मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं, मी मूर्ख आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. फडणवीसांनी आग्रह केला होता भुजबळांना मंत्री करा, पण ऐकलं गेलं नाही असाही त्यांचा दावा आहे. हे सगळ्यांपेक्षा जास्त हुशार शहाणे समजतात का? जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत शून्यातून पुन्हा सगळं निर्माण करू अशी घोषणा भुजबळ यांनी करून टाकली. सोशल मीडियावर काही चुकीचं टाकू नका असं सांगायलाही छगन भुजबळ विसरले नाहीत. अजितदादांना जोडे मारो आंदोलन करू नका कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात असं म्हणत आपण किती आक्रमक आहोत हेच भुजबळ यांनी दाखवून दिलं. चर्चा असायला पाहिजे. बीजेपीची सुद्धा लिस्ट पार दिल्लीपर्यंत जाते, चर्चा होते आहे. पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात. इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत. फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच. म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य. कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही. आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना. याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, समजून सांगायचं हे असं करतो, याला आम्ही सांगायचो हे बरोबर नाही, ठीक आहे. आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती. इथे काही चर्चा वगैरे काही नाही. जे अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष बीजेपी शेवटपर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह धरून होता की त्यांना तुम्ही गाळू नका, त्यांचं नाव घ्या. शेवटपर्यंत त्याने पूर्ण ताकद. ठीक आहे. एक वर्ष जो आहे जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी. माहिती आहे तुम्हाला. बीडची घरं जाळण्यापासून जो धारा सुरू झाला होता त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं, एक हाती लढलो. परंतु त्यावेळेला अशी काही लढाई चांगली लढलो होत तर मला चांगलं काहीतरी बक्षीस मिळायचं. आता सुद्धा एक वेगळं बक्षीस मला मिळालेलं आहे. मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही. ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या पक्षामध्ये आपल्या मानसन्मानाची फक्त खुर्चीत बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मानसन्मान झालं. निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो, ती ह्या तिघांचीच चालते. आम्हाला पत्ताच लागत नाही शेवटपर्यंत. फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची. आणि थेट जाऊयात तर नाशिकला लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. लक्ष्मण, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. अगदी शरद पवार यांच्यासोबत असतानाही भुजबळ यांना विश्वासात घेऊनच अनेक महत्त्वाचे निर्णय होत होते. केवळ मंत्रिपद मिळालं नाही म्हणून भुजबळ नाराज आहेत का? कारण भुजबळ यांचा सूर हा नुसता नाराजीचा नाही आहे तर थेट बंडाचा आहे.
मिलिंद सर, आपण जर बघितलं तर छगन भुजबळांची एकूणच देहबोली आपल्याला सगळं काही स्पष्ट सांगतेय की त्यांची नाराजी कुठपर्यंत आहे. अजित पवार यांच्याकडनं छगन भुजबळ यांना डावललं गेलं आणि त्याला सर्वस्वी जबाबदार दुसरं तिसरं कोणी नाही आहे, तर अजित पवार आहे असा सरळ जो आरोप आहे तो आता छगन भुजबळ यांनी अजित पवारांवरती केलेला आहे. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की मी लल्लू पंजू नाही आहे की मला उठ तर उठ आणि बस तर बस म्हणायचं. ज्या वेळेला मकरंद पाटलांच्या मंत्रिपदाचा विषय येतो त्यावेळेला मला राज्यसभेवर पाठवलं जातं आणि ज्या वेळेला त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवायचं किंवा त्यांच्या घरातल्या कुणाला राज्यसभेवर पाठवायचं तेव्हा मला मात्र विधानसभेची निवडणूक लढा असं सांगायचं. त्यामुळे ज्या पद्धतीने मला वागणूक या पक्षामध्ये मिळते ती अपमानास्पद आहे आणि त्यामुळेच आपण या पक्षामध्ये राहण्यासाठी राहायचं की नाही याबाबतचा निर्णय जो आहे तो मी माझ्या कार्यकर्त्यांवर सोपवलेला आहे. अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली. आज सकाळपासून छगन भुजबळ त्यांच्या येवला मतदारसंघात आहे. मी देखील छगन भुजबळ यांच्याच सोबत त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरतोय. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना छगन भुजबळांकडे बोलून दाखवतात ते देखील आपण ऐकतोय. विशेष म्हणजे छगन भुजबळ देखील या सगळ्याला दुजोरा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. छगन भुजबळांची शब्द जे आहे ते आता आपल्याला घसरताना पाहायला मिळत आहे. ते आता थेट अजित पवारांवरती घसरत आहे. ते असं म्हणताय की जर अजितदादांचा शब्द जर असेल आणि दादांचा शब्द म्हणून तुम्ही काहीही करायचं आणि आमच्यावर अन्याय करायचा असं जर होत असेल तर मी शब्द वगैरे मानत नाही. दादाचा वादा मी मानत नाहीये. मी लोकशाही मानणारा माणूस आहे आणि पक्षामध्ये लोकशाही असायला पाहिजे. नाही लक्ष्मण, माझा थेट प्रश्न आहे तुला की ही सगळी नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यांनी अनेक गोष्टींची उदाहरणं दिली आहेत. उद्याच्या दिवशी छगन भुजबळ काही स्वतंत्र विचार करणं, निर्णय घेणं अशा स्थितीत आहेत का? मिलिंद सर, आत्ता तरी ही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याचं कारण त्यांचे जे भाषणं आहे ते द्विधा मनस्थितीतले आहे. त्यांनी जे जे वक्तव्य केलेले आहे ते द्विधा मनस्थितीत आहे. एकीकडे ते म्हणताय मी दादाचा वादा मानत नाही, तर दुसरीकडे ते कार्यकर्त्यांना शांततेचं आव्हान करताय. अजित पवारांच्या बाबत कुणीही कुठल्याही प्रकारचं सोशल मीडियावरती व्यक्त होऊ नका असंही सांगताय. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे ते सांगत नसले तरी देखील ते बंडाच्या तयारीत आहे. त्यांच्याकडनं बंडाचा झेंडा जो आहे तो हातामध्ये घेतला जाऊ शकतो आणि हा बंडाचा झेंडा हातामध्ये घेत असताना त्यांची पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तिकडे शपथविधीच्या नंतर हिवाळी अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार नॉट रिचेबलच आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगू लागल्यात. मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या 2 दिवसानंतरही खातेवाटप झालेलं नाही. त्यात अजित पवार हे विधानसभेच्या कामकाजात सहभागी न झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. एकीकडे अजित पवार नॉट रिचेबल आहेत तर दुसरीकडे मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ यांच्या नाराजीत सातत्यानं वाढ होतीये. त्यामुळे राजकीय वातावरणही तापलंय. नाराज असलेले भुजबळ नागपूरमधलं अधिवेशन सोडून नाशिकला निघून गेले. तिकडे भुजबळ समर्थक सुद्धा आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. पवार हे नॉट रिचेबल आहेत अजून समोर येताना त्यांची सवय जुनी पुन्हा आता दर पहाटे बघा कुठे आहेत ते. दरम्यान कराडमधल्या एका कार्यक्रमात बाळासाहेब पाटलांशी बोलताना दादांच्या गायब होण्यावरून जयंत पाटील यांनी चांगलाच टोला लगावला. बाळासाहेब जाऊ का? हो येतो. पाचचं काय करू? पवारांना सांभाळा, पवारांना सांभाळा, पवारांना सांभाळा.